तुम्ही किती व्यस्त असले तुम्ही किती व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो। जर का ते घर चांगलं असलं असतं, त्या घरात चांगल्या पद्धतीचा कारभार झाला असता तर मी देखील त्या घरातून बाहेर पडलो नसतो। आणि आज आपल्या मनात देखील जी सुप्त इच्छा आहे की आपण देखील ह्या घरात येण्याची आपली इच्छा आहे, ती इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली नसती। कोणीतरी अधिकारी तुम्हाला काहीतरी उत्तर लिहून देतात आणि त्याच्यावर तुम्ही इथं उत्तर सभागृहात देतात, हे अत्यंत चुकीचं आहे। मला दिल्लीला जायला काही बोलले नाही, काही नाही। तुम्हाला पत्र लिहिलं तरी तुम्ही माझं सोडून द्या हो, तुम्ही तरी जायला पाहिजे होतं। नाही, आम्ही तयार आहे, आमचं सोडून द्या। आम्ही येणं गरजेचं आहे का नाही तो नंतरचा मुद्दा आहे। मंत्री महोदयांनी सोडा, तुमच्या शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लर्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवलं नाही। पिढ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला, मला आपण एका घरात राहिलेलो आहे आणि एकाच घरात आपण भविष्यातही राहू, त्याच्याबद्दल कुठलीही मला शंका नाही। आणि लवकरच मागे मी आपणास सांगितलं होतं की आपल्याला स्वतःला घेऊन त्या ठिकाणी आपण दिल्लीला जाऊ, परंतु मी जवळजवळ 2 ते 3दा आपली वेळ मागितली। आपलं शेड्यूल एवढं व्यस्त असते की आपण त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही, परंतु माझा प्रयत्न अविरतपणे त्या ठिकाणी सुरू राहील। आणि तुम्ही कितीही व्यस्त असले तुम्ही किती व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो। नाही, तुम्ही मला पत्र दिलेलं नाहीये, तुम्ही फक्त पत्र म्हटलं, परंतु मी तुम्हाला प्रत्यक्षात म्हटलं की माझ्यासोबत दिल्लीला चला, परंतु आपल्या व्यस्ततेमुळे आपण येऊ शकले नाही। आपण किती व्यस्त असले तरी येणाऱ्या काळात मी तुम्हाला निश्चित घेऊन जाणार। आणि या छत्रपतींबद्दल आज ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त पुस्तकामध्ये लेखन करून तेवढी बाब समाविष्ट होणार नाही। आज राज्यातल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी कोरले गेलेले आहे। दुसरं आपण बोलता बोलता या ठिकाणी सांगून गेले की संगमनेरमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे। आता मी देखील 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। जिल्हा नियोजन समितीमध्येच प्रावधान त्या ठिकाणी आहे, राज्य शासनाकडे पाठवायची काय आवश्यकता नाही। जिल्हा नियोजन समिती स्वतः तरतूद करून त्या ठिकाणी मान्यता देऊ शकते आणि महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी तयार होऊ शकते। दुसरं आपण सांगितलं की मनोरा आमदार निवास, की छत्रपतींनी उभे केलेले गड किल्ले हे 300 ते 400 वर्षापासून त्या ठिकाणी उभे आहे आणि मनोरा आमदार निवास 20 वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली। आपण अगदी व्यवस्थित मुद्दा मांडला, कारण इतिहासामध्ये तुम्ही आणि मी एकाच घरात राहायचो, त्या घरात कशा पद्धतीनं काम चालायचं आणि कदाचित त्याच घरात कारभार सुरू असताना त्यावेळेस ते मनोरा आमदार निवास बांधण्यात आलं, जे अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं, त्याच्यामुळे 20 वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली। ही बाब देखील आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे। जर का ते घर चांगलं असलं असतं, त्या घरात चांगल्या पद्धतीचा कारभार झाला असता तर मी देखील त्या घरातून बाहेर पडलो नसतो। आणि आज आपल्या मनात देखील जी सुप्त इच्छा आहे की आपण देखील ह्या घरात येण्याची आपली इच्छा आहे, ती इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली नसती। म्हणून ही सगळी परिस्थिती का बरं निर्माण झाली याचा यथोचित विचार करावा। आपण फक्त हा सिलेबस 60 ते 65 शब्दामध्ये मर्यादित न ठेवता जवळजवळ 2200 पानं आपण त्या ठिकाणी द राईज ऑफ मराठा हा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी 8वी मध्ये ऍड केलेला आहे। ही माहिती आपण देऊ इच्छितो। अर्धा तास चर्चा, सत्यजित तांबे। दुसरी सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये, या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावा लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठंतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो। रयतेचा राजा होता, बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं। जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं, ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं।
आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर्य आज आपल्याला बघायला भेटतंय. म्हणजे मोठे महाल भेटतायत. राजस्थानमध्ये जा, दक्षिण भारतात मैसूरला जा, कुठेही जा तुम्ही, यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे महाल बांधण्यासाठी स्वराज्याचा वापर केला नाही. त्यांनी कायम रयतेचं राज्य केलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही अशा पद्धतीचे वसुलीचे आदेश छत्रपतींनी दिले होते. हे या देशातील नव्या मुलांना कधी कळणार आहे हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न या निमित्ताने आहे. झाडं तोडू नका किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीतली जी प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे अनेक प्रसंग छत्रपतींच्या काळातले जे आहेत, जे मला असं वाटतं की या देशातील काश्मीर पासून कन्याकुमारीमधल्या युवकांना, नवीन मुलांना पोहोचायला पाहिजे होते. दुर्दैवाने ते पोहोचू शकले नाही. म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐश्वर्य उभं केलं नाही, तर एक आदर्श असं प्रशासकीय मॉडेल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं. आज आपण कोणतेही प्रश्न काढले आजच्या जीवनातले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर त्याला उत्तर मिळू शकतं मंत्री महोदय, अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र आणि चारित्र्य खऱ्या अर्थाने होतं. पण काय दुर्दैवाने सरकार जे आहे ते या सगळ्याच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचं अतिशय खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं. मग तो अरबी समुद्रामधला छत्रपतींचं स्मारक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण दरवर्षी देतो त्या निधीचं कार्य कशा पद्धतीने खर्च होतो तो असो, किंवा आमच्या संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला 1 कोटी रुपये जाहीर केले आणि नगर विकास विभागाकडे जिल्हा नियोजननी मान्यतेसाठी त्याच्या मार्गदर्शनासाठी गेले 1.5 वर्ष ते प्रलंबित शासनाकडे आहे. नगर विकास विभागाने अद्यापर्यंत जिल्हा नियोजन मधून त्याला पैसे देऊ शकतो का नाही हे दिलं नाही आणि त्याला पैसे आजपर्यंत आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे गावोगाव उभे राहिले पाहिजे, तालुक्यात उभे राहिले पाहिजे, जिल्ह्यात उभे राहिले पाहिजे, हे आपलं खरं तर स्वप्न आहे. परंतु मला असं वाटतं की या सगळ्याच्या बाबतीत सरकार जे आहे ते कुठेतरी उदासीन असल्याचं दिसतंय. शिवाजी महाराज हे काय फक्त लढवे राजे नव्हते, तर एक चारित्र्यवान व्यक्ती होते, शिस्तप्रिय प्रशासक होते. त्यांनी कायम रयतेचा विचार केला. राज्य हे वसुलीसाठी नाही तर प्रगतीसाठी वापरलं पाहिजे अशा पद्धतीची भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. रयतेची काळजी घेणारा एक आदर्श पिता, आदर्श पुत्र म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळेजण पाहतो. त्यांच्या नावावर आपण मोठे मोठे राजकारण, सगळ्याच पक्षाचे लोक, मी काय कोणत्या एका पक्षावर येतं टीका करणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण आपण करतो. आणि हे आज नाही तर अनेक पिढ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खरं तर राजकारण, समाजकारणामध्ये सक्रिय राहतो. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शासन याच्यामध्ये कुठंतरी उदासीन आहे असं मला अतिशय खेदाने परत सांगावं लागतं. मागच्या वर्षी आम्ही हा प्रश्न मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण दिल्लीला जाऊ, कॅबिनेट मंत्री त्याचा पाठपुरावा करतायत, आम्ही केंद्रीय शिक्षा मंत्र्यांना भेटणार आहे. त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी याच सभागृहात शब्द दिला की तुम्हालाही दिल्लीला घेऊन जाऊ. आम्ही आपलं वाटच पाहत बसलो की कधी आम्हाला दिल्लीला नेतायत, कधी आम्ही छत्रपतींचा इतिहास जो आहे तो या देशाच्या नव्या पिढीच्या समोर आणण्यासाठी आमचाही हातभार त्याच्यामध्ये लागणार आहे. दुर्दैवाने मंत्र्यांनाही विसर पडला आणि शासनालाही विसर पडला, विभागालाही विसर पडला. शालेय शिक्षण विभागाला मला असं वाटतं की शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या कामामध्ये रस आहे अशा पद्धतीची भावना आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे जर CBSEला SCRTच्या लोकांना आपण सांगतो की तुम्ही जा आणि CBSE कडे जाऊन पाठपुरावा करा, अधिकारी पातळीवर अशा पद्धतीचे पाठपुरावे होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला राजकीय वजन त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठलाही प्रयत्न शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर मंत्री महोदय, मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरताच विषय नाही, तर एकंदरीतच CBSEचा अभ्यासक्रम जर पाहिला तर आपण जर पाहिलं तर या CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रला केंद्रबिंदू ठेवून
ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम असायला पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचं पर्यटन असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, याच्याबद्दल कुठंतरी मला असं वाटतं अन्याय सीबीएसईने कायम केलेला आहे. एका बाजूला तुम्ही असं राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही राज्याच्या सगळ्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा काहीच उल्लेख जर नसेल तर अशा पद्धतीचा कारभार मला असं वाटतं की अत्यंत चुकीचा आहे. खरं तर आजच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा जो प्रशासकीय अनुभव आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे. इथं आता राज्याच्या MSRDCचे मंत्री पण बसलेले आहेत. खरं तर माझा प्रश्न आहेच थोड्या वेळाने की ज्याच्यामध्ये आपण रस्त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत पण चर्चा करणार, वेळेच्या बाबतीत. अहो 300, 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले आज उभे आहेत, आणि 20-25 वर्षापूर्वी उभा केलेला आमदार निवास मनोरा 1998-2000 साली चालू केला आणि 2020ला तुम्हाला तो पाडावा लागला. हे तर आजच्या काळामधलं मला असं वाटतं की उदाहरण आहे. आणि म्हणून हे जे सगळे प्रशासकीय काम आहेत याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा मला असं वाटतं की वापर होणं हे गरजेचं होतं. त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी जे शिकवण आपल्याला दिली त्याचा अनुभव, त्याचा वापर होणं गरजेचं होतं. माझा मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने प्रश्न आहे की हे जे आपण आज चित्र उभं केले, खरं तर ही चर्चा या सभागृहात परत कधीच होणार नाही इतका आम्हाला तुमच्यावर विश्वास होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा 68 शब्दांमध्ये जर इतिहास सीबीएसई मध्ये येत असेल तर त्याच्यावर पेटून उठायला पाहिजे होतं या राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने. मात्र दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आम्हाला परत या सभागृहात चर्चा करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि काय प्रयत्न केला मागच्या वर्षभरात, तर कुठलाही प्रयत्न केला गेलेला नाही. काय पत्रव्यवहार केले असतील, ईमेल केले असतील, त्याच्या पलीकडे कुठलाही पत्रव्यवहार किंवा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन हे सीबीएसई किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्याशी झालं नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर मला असं वाटत होतं की राज्य शासनाने तयार करून सिलेबस हा सीबीएसईला द्यायला पाहिजे होता. तर तुम्ही जर 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत तर आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ते लिहून देतो आणि तुम्ही ते तुमच्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करा. अशा पद्धतीने खरं तर प्रयत्न करायला पाहिजे होता. असा काही प्रयत्न आता तरी राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. खरं तर पुढील वर्षाचं आता हा डिसेंबरचा महिना आलेला आहे आणि आता शैक्षणिक वर्ष जूनमध्ये चालू होतं, एप्रिलमध्ये साधारणतः हे जुनं शैक्षणिक वर्ष संपेल. त्याच्या आधी पाठ्यपुस्तकं आणि त्याची निर्मिती होत असते. म्हणजे आजच्या तरी उदासीन धोरणावरून शालेय शिक्षण विभागाचे असं गृहीत धरायला हरकत नाही की पुढच्याही शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज या देशातील नव्या मुलांना कळणार नाहीयेत, असंच काहीतरी मला चित्र दिसतंय. यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करून पुढच्या शैक्षणिक वर्षात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशातील नवीन जे विद्यार्थी आहेत, नवी जी भावी पिढी आहे त्यांना कळणार का, अशा पद्धतीचा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी 2006-07 साली JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता. 2015-16 पर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झाली नाही. आत्ताच्या आपल्या विद्यमान सरकारने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, नंतर आता आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण JNU मध्ये म्हणजे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, तिथं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र देखील चालू केलं आणि त्याचबरोबर मराठा इतिहासाचं एक इतिहास संशोधन केंद्र देखील त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण चालू केलेलं आहे. हे परंतु JNU मध्ये कोण मुलं येतात, JNU मध्ये वेगवेगळ्या विदेशातून मुलं येतात, परंतु ते सगळे जे आहे ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलं येतात. शालेय शिक्षण लहानपणापासून, पहिलीपासून या देशातल्या नव्या विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला, भावी पिढ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी आणि त्यांचा आणि महाराष्ट्राचा एक ऋणानुबंध तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग काही प्रयत्न करणार आहे का, हा माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. सगळे एकत्र बोलून मग बोलतो आपण. मंत्री महोदय त्यांना एकत्रित आपण दिलं तर बरं राहील. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सत्यजितजी तांबे जे माझे अतिशय घनिष्ठ मित्र आहे,
त्यांचं एक तर अभिनंदन करतो की आपण सर्वजण जाणतो की जगविख्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे, याचा आपला सर्वांना अभिमान आहे. सन्मान्य तांबे साहेबांनी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगितली की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रशासकीय मॉडेल उभं केलं होतं ते एक आदर्श मॉडेल म्हणून सर्व ठिकाणी ओळखलं जाते. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 पासून या देशामध्ये एक नवीन प्रशासकीय मॉडेल उभं केलं आणि आज या देशातल्या करोडो सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होतो आहे. आज आपण बघितलं की त्या ठिकाणी प्रशासनामध्ये अनेक योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्र सरकारमध्ये तर करण्यात आल्याच, परंतु राज्य सरकारमध्ये देखील करण्यात आल्या. ह्या समाजातला सर्वात महत्त्वाचा घटक आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी, याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली. नंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तयार करण्यात आली. या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की राज्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, एका छत्राखाली लाभ मिळाला पाहिजे. त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्रात घेण्यात आले. आणि 2014 नंतर जेवढे छत्रपतींचे स्मारक जेव्हा भव्य प्रमाणात ह्या महाराष्ट्रामध्ये उभे करण्यात आले तेवढे मला असं वाटतं इतिहासात कधीही करण्यात आलेले नव्हते. एवढं सर्व असताना जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य तांबे साहेबांनी उभा केला की बाबा मागच्या अधिवेशनात तुम्ही मुद्दा मांडला होता, परंतु फक्त करस्पॉन्डन्स तुम्ही केलं, त्या ठिकाणी बाकी काहीच केलं नाही. आज तांबे साहेब मला आपल्याला सांगताना आनंद होता की आपण जर का थोडी माहिती घेतली असती तर आपण या ठिकाणी सांगतो की आजपर्यंत CBSEच्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेबस नव्हता. CBSE सिलेबस केंद्र सरकारच्या माध्यमातून की आता या 2-4-5 वर्षात चालविण्यात येत नाही, मागच्या अनेक वर्षापासून हे सिलेबस त्या ठिकाणी चालविण्यात येते. परंतु सध्या असलेलं सरकार हे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल कर्तृत्वाबद्दल संवेदनशील असल्यामुळं त्यांनी देखील राज्य सरकारनं सतत पाठपुरावा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केला. आणि आज आपल्याला सांगताना आनंद होतो की इयत्ता 8वी मध्ये द राईज ऑफ मराठा हा 22 पानाचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यामध्ये यशस्वी ठरलो, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन पाठ्यपुस्तकात स्वतंत्र प्रकरण दिलं द राईज ऑफ मराठा. त्याच्यामध्ये पान क्रमांक 61 ते 82 वर छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास देण्याचा प्रयत्न केला. आधीच्या याच्यामध्ये मोगलांचा, पेशव्यांचा, स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, ईस्ट इंडिया कंपनीचा उदय हा इतिहास कमी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, जो जवळजवळ 2200 ते 2500 शब्दामध्ये आहे. मराठा समाजाचा पाया, शिवाजी महाराजांचा उदय, जन्म, बालपणीचे शिक्षण, स्वराज्य स्थापनेची सुरुवात, गनिमी कावा, किल्ले जिंकणे, विविध शत्रूंचा बंदोबस्त, विविध स्वाऱ्या, लढाया, राज्याभिषेक, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा मराठ्यांचा इतिहासाचं लेखन देखील ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. परंतु केवळ 2200 ते किंवा 2500 शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा इतिहासात आपण त्यामध्ये मांडू शकत नाही. अजून याचा कसा वाढवता येईल याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं चालू आहे. आणि लवकरच मागे मी आपणास सांगितलं होतं की आपल्याला स्वतःला घेऊन त्या ठिकाणी आपण दिल्लीला जाऊ, परंतु मी जवळजवळ 2 ते 3दा आपली वेळ मागितली. आपलं शेड्यूल एवढं व्यस्त असते की आपण त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही, परंतु माझा प्रयत्न अविरतपणे त्या ठिकाणी सुरू राहील. आणि तुम्ही कितीही व्यस्त असले, तुम्ही कितीही व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार, हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो. नाही, तुम्ही मला पत्र दिलेलं नाही आहे, तुम्ही फक्त पत्र म्हटलं, परंतु मी तुम्हाला प्रत्यक्षात म्हटलं की माझ्यासोबत दिल्लीला चला, परंतु आपल्या व्यस्ततेमुळे आपण येऊ शकले नाही. आपण कितीही व्यस्त असले तरी येणाऱ्या काळात मी तुम्हाला निश्चित घेऊन जाणार. आणि या छत्रपतींबद्दल आज ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त पुस्तकामध्ये लेखन करून तेवढी बाब समाविष्ट होणार नाही. आज राज्यातल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी कोरले गेलेले आहे. दुसरं आपण बोलता बोलता या ठिकाणी सांगून गेले की संगमनेरमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं आहे. आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे. आता मी देखील 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्हा नियोजन समितीमध्येच प्रावधान त्या ठिकाणी आहे, राज्य शासनाकडे पाठवायची काय आवश्यकता नाही.
जिल्हा नियोजन समिती स्वतः तरतूद करून त्या ठिकाणी मान्यता देऊ शकते आणि महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी तयार होऊ शकते. दुसरं आपण सांगितलं की मनोरा आमदार निवास, की छत्रपतींनी उभे केलेले गड किल्ले हे 300 ते 400 वर्षापासून त्या ठिकाणी उभे आहे आणि मनोरा आमदार निवास 20 वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली. आपण अगदी व्यवस्थित मुद्दा मांडला, कारण इतिहासामध्ये तुम्ही आणि मी एकाच घरात राहायचो, त्या घरात कशा पद्धतीनं काम चालायचं आणि कदाचित त्याच घरात कारभार सुरू असताना त्यावेळेस ते मनोरा आमदार निवास बांधण्यात आलं, जे अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. त्याच्यामुळे 20 वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली. ही बाब देखील आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. जर का ते घर चांगलं असलं असतं, त्या घरात चांगल्या पद्धतीचा कारभार झाला असता, तर मी देखील त्या घरातून बाहेर पडलो नसतो आणि आज आपल्या मनात देखील जी सुप्त इच्छा आहे की आपण देखील ह्या घरात येण्याची आपली इच्छा आहे, ती इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली नसती. म्हणून ही सर्व परिस्थिती का बरं निर्माण झाली याचा यथोचित विचार करावा. आपण फक्त हा सिलेबस 60 ते 65 शब्दामध्ये मर्यादित न ठेवता जवळजवळ 2200 पानं आपण त्या ठिकाणी द राईज ऑफ मराठा हा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी 8वी मध्ये ऍड केलेला आहे. ही माहिती आपण देऊ इच्छितो. सत्यजित, मला मंत्री महोदयांना एक 2-3 गोष्टीची आठवण आणि जाणीव करून द्यायची आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही मला दिल्लीला जायला काही बोलले नाही, काही नाही. तुम्हाला पत्र लिहिलं तरी तुम्ही माझं सोडून द्या हो, तुम्ही तरी जायला पाहिजे होतं. नाही, आम्ही तयार आहे, आमचं सोडून द्या. आम्ही येणं गरजेचं आहे का नाही तो नंतरचा मुद्दा आहे. मंत्री महोदयांनी सोडा, तुमच्या शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लर्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवला नाही. आणि ज्या 2200 शब्दांची तुम्ही या ठिकाणी उल्लेख करताय राईज ऑफ मराठा, याच्यामध्ये या पूर्ण 2200 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर किती शब्द आहे याचा देखील अभ्यास केला पाहिजे. कोणीतरी अधिकारी तुम्हाला काहीतरी उत्तर लिहून देतात आणि त्याच्यावर तुम्ही इथं उत्तर सभागृहात देतात, हे अत्यंत चुकीचं आहे. राईज ऑफ मराठा हा एकमेव चॅप्टर हा पूर्ण इतिहासाच्या पहिलीपासून 12वी पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काही छत्रपती शिवाजी महाराजांवरची माहिती नाहीये, ती मराठा साम्राज्य, मराठा समाज, मराठा त्या अगदी पेशव्यांपर्यंत पानिपतच्या युद्धापर्यंतच्या सगळ्या माहिती त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, आता त्याच्याबद्दल मला इथं तुमच्या बरोबर आर्ग्युमेंट करायचं नाही. माझी एवढीच विनंती आहे का हे पुरेसं नाही, यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नंबर 1. नंबर 2, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आपण या ठिकाणी उल्लेख केला की जिल्हा नियोजन मध्ये त्याची तरतूद आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या पालकमंत्री महोदयांना देखील याबाबत अवगत करावं की बाबा अशी जिल्हा नियोजन मधून पैसे देता येतात. गेले 18 महिने आम्ही नगर विकास विभागाच्या मार्गदर्शनासाठी थांबलेलो आहे आणि मला आपल्याला सांगायचंय की सरकार कोणाचं आहे किंवा काय ह्याच्याबद्दल मी खरं जात नाही. मनोराचे उदाहरणं मी दिले, मी मनोरासारखे तुम्हाला 500 उदाहरणं या राज्यातले आजचेही देऊ शकतो, मागच्या 25 वर्षातले देऊ शकतो की कशा पद्धतीने रस्त्याचे कामं झालेले आहेत, कशा पद्धतीने बिल्डिंगचे कामं झालेले आहेत. हे काय राजकीय टीका टिप्पणी करण्याचा माझा अजिबात उद्देश त्याच्यामध्ये नव्हता. आणि जर माहिती घ्यायची असेल तर मनोराचं टेंडर कधी झालं, त्याचं भूमिपूजन कोणी केलं, एकदा मनोरा पडलंय परंतु आजही त्याचे फोटो माझ्याकडे आहेत, तर मी तुम्हाला ते पण खाजगीमध्ये सांगू शकतो. त्याच्यात मला जायचं नाही, कारण टीका टिप्पणी आपल्याला कोणाच्या करायच्या नाही. राहिला प्रश्न अजून एक महत्वाचा मुद्द्याकडे मला लक्ष द्यायचंय. तुम्ही अरबी समुद्राच्या बाबतीत सोयीस्करपणे बोलले नाही. काय झालं अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं, त्याबाबत आपण बोलले नाही. आज तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. नाशिक पुण्याच्या हायस्पीड रेल्वेचा एक सातत्याने आम्ही मागणी करतोय. ती मागणी होती, ती जाणार होती जन्मभूमी जुन्नरवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जन्म झाला त्या शिवनेरीच्या जवळून ती रेल्वे जाणार होती. ती रेल्वे बदलून आता तुम्ही 200 किलोमीटर लांबून घेऊन चाललेले आहेत. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने देखील शिवनेरीला जगाच्या नकाशावर आणण्याची एक संधी या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून होती, ती झालेली नाही. मला आपल्याला याबद्दल आता विषयांतर करायचं नाही. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे मंत्री महोदय, सभापतींच्या माध्यमातून, की आपण या मराठा इतिहासासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी आपण तातडीने एक शिष्टमंडळ तयार करावं आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना भेटावं. ती आपण तू मैमे करून काही उपयोग होणार नाही. शेवटी भावी पिढ्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला मला, आपण एका घरात राहिलेलो आहे आणि एकाच घरात आपण भविष्यातही राहू, त्याच्याबद्दल कुठलीही मला शंका नाही आणि त्याच्याबद्दल कुठलंही माझ्या मनामध्ये भेद नाही. परंतु भावी पिढ्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आलाच पाहिजे, अशी माझी या ठिकाणी ठाम मागणी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.